आपण बघतोय कला प्रलय या म्युझिक स्टुडिओच्या उद्घाटनाची ही दृश्य. ग्रामीण आदिवासी भागातील युवकांमध्ये कला व क्रीडांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कला कौशल्याने भरलेले उत्तम प्रतिभाशाली कलाकार, उत्तम गायक, उत्तम संगीतकार आहेत आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघतच असतो. आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी त्यांना उत्तम अशा म्युझिक स्टुडिओची देखील गरज भासत असते आणि हीच गरज ओळखून एक धाडसी पाऊल उचलत विक्रमगड येथे आंबेघर या ठिकाणी कलाप्रेमी मित्र एकत्र येऊन कला प्रलय या स्टुडिओची निर्मिती करतात आणि याच्या उद्घाटनासाठी पालघर अनेक कलाकार हे आलेले असतात. त्यामध्येच कुणाल म्युझिक कंपनीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे संगीतकार म्हणून, गीतकार म्हणून, ते गंगाराम जाधव तसेच महेश गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी या स्टुडिओचे उद्घाटन होतानाचे दृश्य आपण या ठिकाणी बघतोय. आधुनिक टेक्नॉलॉजीने युक्त अशा या स्टुडिओची त्यांनी निर्मिती आपण केलेली आहे आणि त्याचे ही दृश्य या ठिकाणी आपण बघतोय. या ठिकाणी रेकॉर्डिंग, डबिंग असेल किंवा मिक्सिंग असेल, ही सर्व कामे या ठिकाणी करण्यात येतील आणि निश्चितच या ठिकाणचे जे युवा कलाकार आहेत, प्रतिभावान कलाकार आहेत, त्यांच्यासाठी एक मोठं स्टेज या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या ठिकाणी आपली कला दाखवण्याची त्यांना या ठिकाणी जवळपास आपल्या जवळच संधी मिळणार आहे आणि निश्चितच चांगले कलाकार इथून उदयास येतील आणि याचा प्रलय, याचा प्रत्यय येईलच. या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी हे दृश्य, स्टुडिओची ही दृश्य. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत विक्रमगडमधील आंबेघर या ठिकाणी. आज या ठिकाणी स्टुडिओचे उद्घाटन झालेलं आहे. तर या विक्रमगडसारख्या ग्रामीण भागात आणि आंबेघरसारख्या अतिशय दुर्गम भागात ही जी संकल्पना आहे ती कशी काय सुचली, या ठिकाणी ज्यांना ही संकल्पना सुचली ते आंबेघरच्या युवकांकडून आपण ही माहिती घेणार आहोत. तर आम्हाला ही माहिती द्या की ही संकल्पना जी आहे एका आंबेघरसारख्या दुर्गम भागात स्टुडिओ खोलण्याची, ती संकल्पना कुठून आली, कशी आली आणि यामागचा हेतू काय आहे तुमचा आणि याला काय नेमकं प्रयोजन काय तुमचं, त्याबद्दल आपण जरा माहिती दिली प्रेक्षकांना. बरोबर. माझं नाव गौरव गिरीधर तुंबडा. आपण सध्या इथे आहोत विक्रमगडमधील आंबेघरमध्ये, पाटीलपाड्यामध्ये. तर खूप झाले आम्ही शिक्षण घेतो. तर ह्या शिक्षणासोबत एक कलागुण, एक काहीतरी कला अंगात असावी आणि ती जपावी, ह्यासाठी एक मंच असावा. पण हे कुठेतरी सतत सांभाळण्यासाठी कुठे ना कुठे आपल्याला भटकावं लागतं. तर हा जो आता म्युझिक स्टुडिओ खोललेला आहे, तर आम्ही खूप म्युझिकसाठी विक्रमगडसारख्या दुर्गम भागात म्युझिक कुठे बनवावी किंवा ह्याच्याबद्दल कुठे आम्हाला प्रशिक्षण भेटेल का, ह्याच्याबद्दल शिक्षण देणारं कोणी आहे का, तर हे असे आम्हाला खूप साऱ्या दुविधा शिकता जाणवल्या. तर हा कुठेतरी एक स्टुडिओ असतो आणि तिथे सगळे येऊन जमतात आणि तिथे म्युझिक निर्माण होते. तिथे टेक्निकली खूप साऱ्या गोष्टी असतात, सॉफ्टवेअर्स असं शिकणं असतं. तर ह्या गोष्टी आम्हाला समजायच्या होत्या, शिकायच्या होत्या आणि त्यासाठी एक स्पेस निर्माण व्हावी आणि ह्याच्यासाठी आम्ही गेले 5-6 वर्ष आम्ही खूप त्याच्या मागे लागलो आणि ह्या आता निर्माण झालेली आहे आणि आता हा एक स्टुडिओ निर्माण झालेला आहे. तर हा स्टुडिओ फक्त आता एक म्युझिक पुरता स्टुडिओ नसून हा इथल्या आदिवासी विभागातील सर्व विद्यार्थ्यांना, कलाकारांना एक मंचसारखा निर्माण करून देतो की इथे आल्यावर तुम्ही फक्त म्युझिकपुरते मर्यादित न राहता, आपल्यातले कलागुण फक्त वारली पेंटिंगपुरते न राहता, आपल्याकडे जेवढी कला आहे तेवढी साकारण्यासाठी एक मंच राहावा आणि आपल्यासारखेच आपले कलाकार आपल्या आजूबाजूला असावे, जेणेकरून आपल्याला तशी एक बॉन्डिंग मिळेल आणि आपल्यासोबत एक चांगले संबंध निर्माण होतील. जे एक वातावरण निर्माण करायचं आहे जे आनंदी आणि कलाकारांचं कलागुणांना पुढे घेऊन जाणार असतं. तर त्यासाठी ही निर्माण केलेली जागा आहे आणि हा विचार आमच्या डोक्यात खूप वर्षापासून होता की अशी जागा निर्माण ह्यासाठी व्हावी की आपल्या इथले कलाकार, विद्यार्थी असो किंवा काही जुने लोक असो, ते कला तर जपतातच पण त्यांना पुढे एक स्टेज मिळत नाही, मंच मिळत नाही आणि तो कुठेतरी निर्माण व्हावा किंवा जमतं पण करत नाही किंवा ते कशा पद्धतीने मांडावे किंवा त्याला कोणी जोडीदार नसतो. तर हा सगळा दुविधा कुठेतरी नष्ट व्हावी. तर एक अशी जर जागा निर्माण असेल जिथे आपल्यासारखे मित्र जमतील आणि तिथे काहीतरी आपण कलाकृती निर्माण करू, हा हेतू आम्ही साधण्यासाठी हा निर्माण केलेला आहे.
ठीक आहे. याबाबत एक अजून प्रश्न विचारायचा काय, याबाबत आता आर्थिकचा विषय आहे, आर्थिक गोष्टी आपले परिपक्व असल्याशिवाय काही गोष्टी करू शकत नाही. तर या संदर्भात खर्चाच्या संदर्भात आपण कुठल्या पद्धतीने नियोजन केलं आहे? आर्थिक बाबतीत आम्ही सुरुवातीपासून विचार केल्यानंतर तर पहिला हाच असतं की एवढी अमाऊंट येणार कुठे. तर आम्ही काही स्वतःनीच कामं केले, त्याच्यातनं जे निर्माण झाले त्याच्यातनं आम्ही हे केले. थोडे फॅमिली बॅकग्राऊंडकडनं मिळाले आणि अशा पद्धतीने हे निर्माण झाले. त्याच्यात हे आमचे सर्व मित्र परिवार आहेत, असे भाऊ आहेत, मयूर तुंबडा, मित्र सागर वाघ, धीरज आणि हर्ष, कुणाल, हे आम्ही असे असं मिळून एक इथे सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन करून ह्याची निर्मिती केलेली आहे. निश्चितच या ठिकाणी एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की सर्व मित्र एकत्र येऊन या गोष्टी, आर्थिक गोष्टीचा जो भार होता तो सर्व मित्र एकत्र येऊन सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि निश्चितच या भागातील जे ग्रामीण कलाकार असतील आणि त्याच्यासाठी एक खूप मोठं व्यासपीठ आहे आणि त्यासाठी या ठिकाणी या व्यासपीठचा ग्रामीण भागातील कलाकार लाभ घेतील हीच अपेक्षा राहील. धन्यवाद.